हॅलो स्टुडंट्स, वेलकम टू वाय अकॅडमी. तर साऊंड स्क्रीनिंग टेस्टसाठी आपण MCQची प्रॅक्टिस करत आहोत. त्या टेस्ट सिरीजमध्ये आपला टॉपिक आहे ॲसिड बेसिस अँड सॉल्ट. तर ॲसिड बेसिस आणि सॉल्ट्सवरचे काही MCQची प्रॅक्टिस आपली झाली. तर आज नेक्स्ट MCQची आपण सिरीज बघणार आहे. तर कालच्यापेक्षा हायर लेवलचे MCQ आपण सॉल्व करूया. तर बघा, an aqueous solution an aqueous solution turns the red litmus solution blue. Excess addition of which of the following solutions would be reverse the change? तर लिटमस टेस्ट मेन्शन केलं इथं. तर लिटमस टेस्ट नुसार आपण काय सांगतो की जर ऍसिडिक सोल्युशन असेल, द गिवन सोल्युशन ऍसिडिक असेल, तर लिटमस टेस्ट नुसार ते सोल्युशन आपल्या लिटमस पेपरचा ब्ल्यू लिटमस पेपर टर्न रेड. आणि जर गिवन सोल्युशन बेसिक असेल तर रेड लिटमस पेपर जो आहे तो ब्ल्यू टर्न होतो. म्हणजे आता बघा इथं काय सांगितलंय की ऍक्वियस सोल्युशन टर्न्स रेड लिटमस पेपर ब्ल्यू. म्हणजे रेड लिटमस पेपर ब्ल्यू होते, म्हणजे ऍक्वियस सोल्युशन बेसिक नेचरचे. बरोबर आहे. रेड लिटमस पेपर जेव्हा ब्ल्यू टर्न होते तेव्हा ते सोल्युशन बेसिक आहे किंवा ते ऍक्वियस सोल्युशन इज बेसिक इन नेचर. सो एक्सेस ऍडिशन ऑफ विच ऑफ द फॉलोइंग सोल्युशन वुड बी रिव्हर्स द चेंज. म्हणजे आपला जो लिटमस पेपर आहे तो रेड टू ब्ल्यू टर्न झालाय, म्हणजे आपलं सोल्युशन आहे बेसिक. तर काय विचारले, तर जे ऑप्शन दिले त्यामधला कुठला कंपोनेंट ऍड केल्यानंतर हा चेंज रिव्हर्स होणार आहे. म्हणजे ब्ल्यू लिटमस पेपर टर्न रेड. तर बघा, ब्ल्यू लिटमस पेपर रेड टर्न होण्यासाठी आपलं सोल्युशन ऍसिडिक झालं पाहिजे, पण ऍक्च्युली आपलं सोल्युशन तर बेसिक आहे. तर बेसिक सोल्युशनला ऍसिडिक बनवण्यासाठी आपल्याला एक्सेस अमाऊंट ऑफ रिएजंट ऍड करायला लागणार आहे. एक्सेस अमाऊंट ऑफ रिएजंट ऍड करण्यासाठी म्हणजे काय असतं, जर आपण आपलं जे सोल्युशन आहे त्यामध्ये लिमिटेड अमाऊंट ऑफ ऍसिड टाकलं तर काय होईल, न्यूट्रलायझेशन रिएक्शन होईल. पण एक्सेस रिएजंट जेव्हा टाकू तर न्यूट्रलायझेशन रिएक्शन म्हणजे बेसिक सोल्युशनचं आधी न्यूट्रल सोल्युशन होईल आणि न्यूट्रल सोल्युशन मध्ये एक्सेस रिएजंट टाकल्यानंतर ते ऍसिडिक होईल. बरोबर आहे. आपल्याला तेच सांगितले, रिव्हर्स चेंज करायचे म्हणजे आपल्या ऍक्वियस सोल्युशनला ऍसिडिक बनवायचे. तर आपल्या ऍक्वियस सोल्युशन आहे बेसिक. तर ऍक्वियस जो आपलं बेसिक सोल्युशन आहे तर त्याला ऍसिडिक बनवायचे. ऍसिडिक बनवल्यानंतर हा जो चेंज आहे तो रिव्हर्स होईल. म्हणजे आपला जो ब्ल्यू लिटमस पेपर म्हणजे रेडचा ब्ल्यू झालाय तो नंतर रिव्हर्स होऊन ब्ल्यूचा रेड होईल. तर ते होण्यासाठी आपल्याला काय ऍड करायला लागणार आहे, आपल्या सोल्युशन मध्ये एक ऍसिड ऍड करावं लागणार आहे, ते पण एक्सेस अमाऊंट मध्ये. तर विच ऑफ द फॉलोइंग इज ऍसिड असं इनडायरेक्टली विचारले. तर बघा, बेकिंग पावडर काय असते, NaHCO3. तर बेकिंग पावडर इज अ बेसिक कंपोनेंट. त्याच्यानंतर लाईम म्हणजे काय असतं, कॅल्शियम हायड्रॉक्साईड असतं. लाईम इज नथिंग बट कॅल्शियम हायड्रॉक्साईड. अमोनियम हायड्रॉक्साईड म्हणजे काय असतं, तर अमोनियम हायड्रॉक्साईड म्हणजे NH4OH म्हणजे अमोनियम हायड्रॉक्साईड. आणि हायड्रोक्लोरिक ऍसिड म्हणजे HCl. तर बघा, हे सोडियम बायकार्बोनेट, कॅल्शियम हायड्रॉक्साईड आणि अमोनियम हायड्रॉक्साईड दीज आर बेसिस. तर आपलं ऑलरेडी सोल्युशन बेसिक आहे, त्यामध्ये जर आपण बेसिस ऍड केले तर सोल्युशन अजून जास्त बेसिक होईल. न्यूट्रल होणार आहे का, नाही. आपल्याला काय करायचं, हा चेंज जो आहे तो रिव्हर्स दाखवायचा, म्हणजे आपलं सोल्युशन ऍसिडिक बनवायचे. त्यामुळं हायड्रोक्लोरिक ऍसिड जर आपण एक्सेस रिएजंट म्हणजे एक्सेस मध्ये ऍड केलं तर ती रिएक्शन काय होईल, न्यूट्रलायझेशन रिएक्शनच्या पुढं म्हणजे एका पॉइंटच्या नंतर ते सोल्युशन काय होईल, ऍसिडिक होईल. आणि आपल्याला तेच पाहिजे, म्हणजे ऑप्शन नंबर डी इज करेक्ट ऑप्शन. तर बघा, ह्या क्वेश्चनच्या बेसिक मध्ये आपल्याला फक्त इतकं माहिती पाहिजे की लिटमस पेपर कुठल्या सोल्युशन मध्ये कुठला कलर चेंज दाखवतो. जर सोल्युशन ऍसिडिक असेल तर ब्ल्यू लिटमस पेपर टर्न्स रेड. पण आपलं सोल्युशन काय होते, रेड लिटमस पेपर ब्ल्यू टर्न करते. म्हणजे आपलं सोल्युशन काय आहे, बेसिक नेचरचे. तर बेसिक नेचरच्या सोल्युशनला आपल्याला काय करायचे,
रिव्हर्स करायचं चेंज. म्हणजे आता हे रेड टू ब्ल्यू होते तर आपल्याला ब्ल्यू टू रेड सोल्युशन बनवायचे. पण जर ब्ल्यू टू रेड सोल्युशन करायचं असेल, लिटमस पेपरचा कलर जर ब्ल्यू टू रेड बनवायचा असेल तर आपल्याला काय करायला लागणार आहे, तर आपल्याला ऍसिड ऍड करायला लागणार आहे. तर बघा हे बेस आहे, हे बेस आहे, हे बेस आहे. तर HCl इज ओनली ऍसिड इन द फॉलोइंग कंडिशन. तर जर आपण हायड्रोक्लोरिक ऍसिड ऍड केलं तर हायड्रोक्लोरिक ऍसिड ते पण एक्सेस मध्ये ऍड करायला लागणार आहे. कारण बघा आपल्याला माहिती आहे ऍसिड प्लस बेस गिव्ह सॉल्ट प्लस वॉटर. आपण जर कमी अमाऊंट मध्ये आपल्या बेसिक सोल्युशन मध्ये ऍसिड ऍड केलं तर सोल्युशन काय होईल, तर ते सोल्युशन न्यूट्रल होईल. पण आपल्याला काय करायचंय, न्यूट्रल सोल्युशन बनवायचे का नाही, आपल्याला काय करायचे, रिव्हर्स करायचा चेंज. चेंज जर रिव्हर्स करायचा असेल तर आपण काय करू शकतो की एक्सेस मध्ये ऍड करायला लागेल ऍसिड. त्यामुळे ऑप्शन नंबर डी इज करेक्ट ऑप्शन. तर बघा हा हा एक इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे जो साऊंड स्क्रीनिंग टेस्ट मध्ये त्या टेस्टच्या पॉइंट ऑफ व्ह्यूनी आपल्यासाठी इम्पॉर्टंट आहे. तर बघा ह्या क्वेश्चनचं इम्पॉर्टन्स इतकं काय आहे, तर बघा ह्या क्वेश्चनला तुम्ही इम्पॉर्टंट ह्या क्वेश्चनला तुम्ही इम्पॉर्टंट म्हणून टिक करू शकता. कारण बघा ह्या क्वेश्चन मध्ये आपल्याला दोन टॉपिक्सचे इंटर रिलेटेड क्वेश्चन आहे. तर बघा एक तर मेटल्स नॉन मेटल्स आणि ऍसिड बेस ह्या दोन्ही टॉपिकवर आपल्याला ह्या कन्सेप्ट लागणार आहेत. तर बघा काय विचारले, ऑक्साइड O reacts with compound X to form salt and water. The compound X turns red litmus paper blue. The oxide O may be. म्हणजे बघा आपण आता एक एक करून सॉल्व्ह करूया. तर ऑक्साइड O आहे तो X सोबत एक कंपाऊंड बनवतो, X सोबत रिएक्शन केल्यानंतर सॉल्ट प्लस वॉटर भेटतं आपल्याला. तर बघा ऍक्च्युली ही रिएक्शन जी आहे ती न्यूट्रलायझेशन रिएक्शन आहे, बरोबर आहे की नाही. तर बघा न्यूट्रलायझेशन रिएक्शन मध्ये काय असतं, न्यूट्रलायझेशन रिएक्शन मध्ये आपल्याला काय पाहिजे, एक ऍसिड पाहिजे. कारण बघा न्यूट्रलायझेशन रिएक्शन जेव्हा होते तेव्हा सॉल्ट प्लस वॉटर फॉर्म होतं. न्यूट्रलायझेशन रिएक्शन काय असते, तर ऍसिड प्लस बेस गिव्स सॉल्ट प्लस वॉटर. ही एक कन्सेप्ट झाली आपली. तर बघा ही न्यूट्रलायझेशन रिएक्शन व्हेन ऍसिड इज मिक्स्ड विथ बेस गिव्स सॉल्ट अँड वॉटर. तर बघा आपल्याला हीच रिएक्शन दिली, म्हणजे आपल्याला इतकं तर माहिती आहे की ह्याचे जे रिएक्टंट आहेत ह्या दोन्हीपैकी एक ऍसिडिक असणार आहे आणि एक बेसिक असणार आहे. तर ह्याच्यापैकी कुठला ऍसिडिक आहे आणि कुठलं बेसिक आहे हे माहिती करण्यासाठी आपल्याला पुढचा पॉइंट दिलाय. तर बघा कंपाऊंड एक्स टर्न्स रेड लिटमस पेपर ब्ल्यू. तर आपल्याला माहिती आहे लिटमस पेपरची टेस्ट आहे ऍसिडिक सोल्युशन मध्ये. इन ऍसिडिक सोल्युशन ब्ल्यू लिटमस पेपर टर्न रेड आणि इन बेसिक सोल्युशन रेड लिटमस पेपर जो आहे तो ब्ल्यू होतो. तर बघा आपल्याला काय दिले, एक्स कंपाऊंड जो आहे तो रेड लिटमस पेपरला ब्ल्यू करतो, रेड लिटमस पेपरला ब्ल्यू टर्न करतो. म्हणजे आपला एक्स जो आहे तो कुठला, त्याचं नेचर कसं असणार आहे, तर रेड लिटमस पेपरला ब्ल्यू चेंज करते. म्हणजे आपला एक्स आहे बेस. एक्स जर बेसिक आहे तर न्यूट्रलायझेशन रिएक्शन मध्ये ओ काय असणार आहे, ऍसिडिक नेचरचा असणार आहे. ओ काय आहे, तर ओ एक ऑक्साइड आहे. ऑक्साइड बघा म्हणजे ऑक्साइड ओ मे बी ऑक्साइड आहे म्हणजे बघा. तर इथपर्यंत झाला आपला ऍसिड बेसचा कन्सेप्ट. ह्याच्यानंतर येतो आपलं मेटल्स नॉन मेटल्स. तर जसं की आपण सगळ्यांनी बघितले की मेटल्स नॉन मेटल्स मध्ये आपण बघतो की मेटलचे जे ऑक्साईड असतात ते ऍसिडिक इन नेचर असतात, सॉरी मेटलचे जे ऑक्साईड असतात ते बेसिक इन नेचर असतात आणि नॉन मेटलचे ऑक्साईड असतात ऍसिडिक इन नेचर. आपल्याला हा ऑक्साईड दिलाय. आता बघा आपण इनडायरेक्टली न्यूट्रलायझेशनचा कन्सेप्ट आणि लिटमस टेस्ट नुसार आपल्याला माहिती आहे की हा ऑक्साईडचं नेचर आहे ऍसिडिक. जर ह्या ऑक्साईडचं नेचर ऍसिडिक आहे तर हा ऑक्साईड बघा
मेटल ऑक्साईड असेल का नॉन मेटल ऑक्साईड असेल? तर बघा, मेटल ऑक्साईडचं नेचर असतं बेसिक आणि नॉन मेटल ऑक्साईड असतात ऍसिडिक इन नेचर. ऍसिडिक इन नेचर. आपला ऑक्साईड ऍसिडिक आहे. आपला ऑक्साईड ऍसिडिक आहे म्हणजे तो नॉन मेटलचा ऑक्साईड आहे. तर बघा गिव्हन ऑप्शन मध्ये काय दिले, तर ओ मे बी. आता आपल्याला कळले ओ काय आहे, नॉन मेटलचा ऑक्साईड आहे. तर ऑप्शन ए मेटल ऑक्साईड इज इनकरेक्ट आन्सर. ऑप्शन सी मेटलॉइड ऑक्साईड इज ऑल्सो इनकरेक्ट ऑप्शन. आणि मे बी मेटल ऑक्साईड मे बी नॉन मेटल ऑक्साईड इज ऑल्सो इनकरेक्ट ऑप्शन. ऑप्शन नंबर बी दॅट इज नॉन मेटल ऑक्साईड इज करेक्ट ऑप्शन. तर बघा, हा अशा टाईपचे क्वेश्चन्स म्हणजे एक दोन टॉपिक्सची बेसिक कन्सेप्ट जर इंटर रिलेटेड करून त्यावरती इझी क्वेश्चन आहे. फक्त तुम्हाला बेसिक कन्सेप्ट माहिती पाहिजे की लिटमस पेपरचा कलर कुठल्या सोल्युशन मध्ये कुठला चेंज दाखवतो आणि न्यूट्रलायझेशन रिएक्शन मध्ये ऍक्च्युअली रिएक्शन काय होत असते. किंवा तिसरी कन्सेप्ट म्हणजे मेटल ऑक्साईड आणि नॉन मेटल ऑक्साईड कुठला. समजा मेटल ऑक्साईड हा बेसिक इन नेचर असतो आणि नॉन मेटल ऑक्साईड ऍसिडिक इन नेचर असतं. तर हे बेसिक कन्सेप्ट जो आहे ते 8th स्टँडर्ड मध्ये झालेले. तर ह्या सगळ्या ज्या कन्सेप्ट आहेत ह्याच्या इंटर रिलेटेड असा क्वेश्चन शाहू स्क्रीनिंग टेस्ट मध्ये इम्पॉर्टंट आहे. तर तुम्ही हा आता अशाच टाईपचा एक नेक्स्ट क्वेश्चन बघू आपण. तर हा, तर बघा हा क्वेश्चन इझी आहे. इझी इन द सेन्स बघा, when water is added to a solution of acid then. तर असा क्वेश्चन जर आला तर आपण डायरेक्ट रिएक्शन लिहितो. तर काय म्हणलंय, वॉटर इज ऍडेड टू सोल्युशन ऑफ ऍसिड. वॉटरचं ऍसिड सोबत सोल्युशन बनवलंय. तर बघा काय रिएक्शन होऊ शकते. तर जेव्हा पण आपण वॉटर ऍसिड मध्ये म्हणजे हे बघा असं ऍक्च्युअली आपण काय करतो की ऍसिड मध्ये वॉटर पुट करत नाही. लॉजिकली काय आहे, बरोबर आहे, एक्सपेरिमेंटली की आपण वॉटर मध्ये ऍसिड ड्रॉप बाय ड्रॉप टाकतो ना की ऍसिड मध्ये वॉटर, कारण ती एक्सप्लोजिव्ह रिएक्शन आहे. जर आपण ऍसिड मध्ये वॉटर टाकलं तर एक्सप्लोजन होऊ शकतं. पण ह्या क्वेश्चनचा मिनिंग असा नाहीये. ह्या क्वेश्चनचा मिनिंग असा आहे की जर आपण ऍसिड मध्ये वॉटर ऍड केलं तर काय होणार आहे. तर आपल्याला माहिती आहे जेव्हा पण आपण ऍसिडचं ऍक्वियस सोल्युशन बनवतो तर ते ऍक्वियस सोल्युशन कसं बनतं. फॉर एक्झाम्पल एक आपण आपला फेवरेट ऍसिड घेऊ H2O प्लस HCl. हा पण ऍसिड आहे. तर काय फॉर्म होतं, तर ऍक्च्युली इथं होतात H3O प्लस आयन फॉर्मेशन प्लस Cl मायनस. H3O ions is nothing but H प्लस ions प्लस वॉटर. बरोबर आहे. म्हणजे काय झाले, आपल्या सोल्युशन मध्ये H प्लस आयन्स जर आपण ऍसिड मध्ये वॉटर ऍड केलं तर H प्लस आयन्सचं कॉन्सन्ट्रेशन आपल्या ऍक्वियस सोल्युशन मध्ये इन्क्रीज होणार आहे. बरोबर आहे. तर बघा इन्क्रीज म्हणजे आता बघा हे वॉटर म्हणजे H2O नाही राहणार, OH मायनस प्लस H प्लस. तर बघा आपल्या सोल्युशन मध्ये ऍसिड मध्ये जेव्हा आपण वॉटर ऍड करू तर H प्लसचं कॉन्सन्ट्रेशन इन्क्रीज होणार आहे. जसं H प्लसचं कॉन्सन्ट्रेशन इन्क्रीज झालं तर पीएच ची स्केल माहिती आहे आपल्याला, माहिती की पीएच काय असतो, ऍसिडचा पीएच कमी असतो. आपलं नॉर्मल वॉटरचा पीएच काय आहे, तर 7 आहे. जर वॉटर मध्ये ऍसिड ऍड केलं तर रिझल्टिंग सोल्युशनचा पीएच काय होणार आहे, कमी होणार आहे. कारण रिझल्टिंग सोल्युशन काय असणार आहे, ऍक्वियस सोल्युशन ऍसिडिक बनणार आहे. पाण्यामध्ये ऍसिड ऍड केल्यानंतर सोल्युशन कसं होणार आहे, ऍसिडिक होणार आहे. तर ऍसिडिक सोल्युशनचा पीएच काय असतो, लेस दॅन, ऍसिडिक सोल्युशनचा पीएच असतो लेस दॅन 7. सो ऑप्शन नंबर, आता बघू एक वन बाय वन ऑप्शन आपण चेक करू. आपल्याला काय म्हणायचंय, तर बघा H प्लस आयन्सचं कॉन्सन्ट्रेशन काय व्हायला लागले, इन्क्रीज व्हायला लागले आणि पीएच काय व्हायला लागलाय, पीएच ची व्हॅल्यू कमी व्हायला लागली. तर बघा कॉन्सन्ट्रेशन ऑफ H प्लस आयन्स इन्क्रीजेस इथपर्यंत बरोबर आहे, पण पीएच इन्क्रीजेस हे इनकरेक्ट आहे. आता बघा सेकंड ऑप्शन कॉन्सन्ट्रेशन ऑफ H प्लस डिक्रीजेस हे इनकरेक्ट आहे. कारण H प्लस आयन्सचं कॉन्सन्ट्रेशन जर आपण वॉटर मध्ये ऍसिड ऍड केल्यानंतर इन्क्रीज होणार आहे. तर हे बी ऑप्शन इनकरेक्ट आहे. आता बघा कॉन्सन्ट्रेशन ऑफ H प्लस इन्क्रीजेस, बरोबर आहे. H प्लस आयन्सचं कॉन्सन्ट्रेशन इन्क्रीज होते आणि पीएच डिक्रीजेस म्हणजे पीएच ची व्हॅल्यू काय होते, कमी होते. म्हणजे ऑप्शन नंबर सी किंवा ऑप्शन नंबर 3 इज करेक्ट ऑप्शन. तर बघा
यामध्ये आपल्याला काय बघायचंय की वॉटरचा पीएच आहे न्यूट्रल. वॉटरचा पीएच जर न्यूट्रल आहे म्हणजे 7 आहे. आणि जेव्हा आपण वॉटरमध्ये ऍसिड ऍड करणार आहे तर ऍसिडचा पीएच असतो, ऍसिडिक सोल्युशनचा पीएच <7 असतो. तर ऍसिड ऍड केल्यानंतर ह्याचा पीएच काय होणार आहे, 7 पेक्षा डिक्रीज होणार आहे. म्हणजे H प्लस आयन्सचं कॉन्सन्ट्रेशन इन्क्रीज होते आणि पीएच डिक्रीज होते. असा ऑप्शन आहे आपला ऑप्शन नंबर 3. सो लेट्स मूव टू द नेक्स्ट क्वेश्चन. तर बघा हा एक कन्सेप्च्युअल क्वेश्चन आहे. तर यामध्ये इलेक्ट्रोलिसिसची रिएक्शन यूज केली आहे. इलेक्ट्रोलिसिस तुम्हाला माहित नसेल तरी पण ह्या क्वेश्चनचं सोल्युशन तुम्हाला येऊन जाईल. आता बघा काय म्हणले, when electricity is passed through brine solution then what will be the action of litmus paper on the solution obtained after complete electrolysis. तर काय विचारले की ब्राईनचं सोल्युशन आहे त्याच्यामध्ये इलेक्ट्रिसिटी पास केली म्हणजे ही इलेक्ट्रोकेमिकल रिएक्शन आहे. तर बघा इलेक्ट्रोलिसिसची जी रिएक्शन असते, इन द रिएक्शन ऑफ इलेक्ट्रोलिसिस काय होतं, तर इलेक्ट्रोलिसिस म्हणजे इलेक्ट्रोलिसिस मध्ये आपण काय करतो, इलेक्ट्रिसिटी आपल्या सोल्युशन मधून पास करतो आणि केमिकल चेंज करून घेतो. म्हणजे बघा इलेक्ट्रोलिसिस इलेक्ट्रोलिसिसचा मीनिंगच आहे की केमिकल चेंज बाय passing electricity through its aqueous or molten state. तर इलेक्ट्रोलिसिस ही काय आपलं इलेक्ट्रोलिसिस थ्रू आपण बघतो की कुठलाही केमिकल चेंज आपल्याला जर स्पॉन्टेनियस रिएक्शन नसेल म्हणजे जो चेंज केमिकल चेंज नॅचरली पॉसिबल नाहीये. तर तो चेंज आपल्याला जर घडवून आणायचा असेल तर आपण इलेक्ट्रोलिसिसचा यूज करतो. तर फॉर एक्झाम्पल बघा आपण ऍसिड प्लस बेस गिव्ह सॉल्ट प्लस वॉटर करतो, बरोबर आहे. ऍसिड प्लस बेस गिव्ह सॉल्ट प्लस वॉटर करतो, पण रिव्हर्स रिएक्शन इज नॉन स्पॉन्टेनियस. तर बघू आपण काय म्हणले, ब्राईन सोल्युशन म्हणजे सॉल्ट सोल्युशन असतं. NaCl मध्ये जर आपण इलेक्ट्रिसिटी पास केली, इलेक्ट्रिसिटी म्हणजे NaCl चं आपलं ऍक्वियस सोल्युशन असतं. तर NaCl चं जे ऍक्वियस सोल्युशन आहे त्यामध्ये इलेक्ट्रिसिटी जर आपण पास केली तर व्हॉट विल बी द ऍक्शन ऑफ लिटमस पेपर ऑन द सोल्युशन ऑब्टेन्ड आफ्टर कंप्लीट इलेक्ट्रोलिसिस. म्हणजे ह्याची कंप्लीट इलेक्ट्रोलिसिस, आता बघा कंप्लीट इलेक्ट्रोलिसिसची रिएक्शन झाल्यानंतर आपल्याला प्रोडक्ट काय मिळणार आहे, तर इलेक्ट्रोलिसिस नंतर आपल्याला प्रोडक्ट मिळतो, कंप्लीट इलेक्ट्रोलिसिस नंतर आपल्याला प्रोडक्ट मिळतो NaOH प्लस Cl2 प्लस H2 गॅस रिलीज होतो. तर बघा ह्याच्यासाठी आपण रिएक्शन बॅलन्स करू. तर बघा तर बघू ही जी रिएक्शन आहे NaCl प्लस 2H2O गिव्स NaOH प्लस Cl2 प्लस H2. तर ही आहे आपली इलेक्ट्रोलिसिस ऑफ ब्राईन. ब्राईन इज नथिंग बट सॉल्ट सोल्युशन. तर बघा ब्राईन इज सॉल्ट सोल्युशन. तर NaCl ला वॉटर ऍड केल्यानंतर आपल्याला काय भेटतं, NaOH आणि नंतर Cl2 गॅस आणि H2 गॅस रिलीज होतात. तर ह्यामध्ये विचारले काय, तर लिटमस पेपर सोल्युशनचा चेंज विचारलाय आफ्टर कंप्लीट इलेक्ट्रोलिसिस. कंप्लीट इलेक्ट्रोलिसिस झाल्यानंतर लिटमस पेपर मध्ये काय चेंज येणार आहे ते विचारले. तर कंप्लीट इलेक्ट्रोलिसिस झाल्यानंतर तर बघा हे क्लोरीन गॅस H2 गॅस रिलीज होतील म्हणजे लिटमस टेस्ट आपण NaOH ची घेणार आहे. तर NaOH इज अ बेस. तर आपल्याला लिटमस टेस्टचा कलर चेंज माहिती आहे की ऍसिडिक सोल्युशन मध्ये काय होतं, लिटमस पेपर टर्न्स ब्ल्यू टू रेड आणि बेसिक कंडिशन किंवा बेसिक सोल्युशन मध्ये रेड लिटमस पेपर टर्न्स ब्ल्यू. तर बघा आफ्टर कंप्लीट इलेक्ट्रोलिसिस म्हणजे कंप्लीट रिएक्शन झाल्यानंतर रिएक्टंट उरणार नाही, फक्त आणि फक्त प्रोडक्ट उरणार आहे. तर प्रोडक्ट मध्ये आपला Cl2 आणि H2 जे आहेत कॅथोड एनोडला आपण काय करू शकतो, त्यांना रिलीज होतात
आणि NaOH आपल्या इलेक्ट्रोलिसिसचा प्रोडक्ट बनतो, म्हणजे आपल्या कंटेनरमध्ये आपल्याला शेवटी भेटू शकतो. तर NaOH सोल्युशनमध्ये आपण जर लिटमस पेपर टाकला, समजा आपण रेड लिटमस पेपर आपण NaOH मध्ये डिप केला, तर काय होईल? NaOH तर माहिती आहे, NaOH जो असतो तो अल्कली मेटल्सचा हायड्रॉक्साईड आहे. म्हणजे मेटल हायड्रॉक्साईड इज अ बेसिक इन नेचर. तर रेड लिटमस पेपर ब्ल्यू टर्न होईल, बरोबर आहे. तर जर बेसिक नेचर आहे याचं, तर आपला ऑप्शन काय येणार आहे की लिटमस पेपर सोल्युशनचा चेंज काय आहे, तर आपला बेस असल्यामुळं लिटमस पेपर सोल्युशनचा कलर रेड टू ब्ल्यू चेंज होईल. म्हणजे रेड लिटमस पेपर टर्न्स ब्ल्यू. तर ऑप्शन कुठला करेक्ट आहे बघा. तर ऑप्शन नंबर ए म्हणले ब्ल्यू लिटमस पेपर चेंजेस टर्न्स रेड, तर हे रॉंग ऑप्शन आहे. हे आपलं हे ऑप्शन इनकरेक्ट आहे. त्यानंतर रेड लिटमस पेपर रिमेन्स रेड, तर हे पण इनकरेक्ट आहे, कारण रेड लिटमस पेपर बेसिक सोल्युशन मध्ये ब्ल्यू होतो, तर हे पण इनकरेक्ट आहे. आणि आता काय म्हणले, रेड लिटमस पेपर टर्न्स ब्ल्यू, म्हणजे रेड लिटमस पेपर टर्न्स ब्ल्यू, तर हे करेक्ट ऑप्शन आहे. ऑप्शन नंबर 3 इज करेक्ट ऑप्शन. तर बघा, असे कन्सेप्च्युअल क्वेश्चन ज्यामध्ये एक दोन टॉपिक्स मधले कन्सेप्ट लागतील किंवा थोडस बेसिक लक्षात घेऊन त्याच्यावरती हाय लेवलचे क्वेश्चन ते सांगतील, विचारले जाऊ शकतात असे क्वेश्चन. तर बघा, मॅथ्स कॉलम्स मध्ये हा पण एक इझी क्वेश्चन आहे. त्यानुसार बघा, तर ह्यासाठी तुम्हाला ह्या सगळ्यांच्या व्हॅल्यूज लर्न पाहिजे. तर बघा, 1 मोलार HCl, 1 मोलार HCl, पहिले बघा HCl आहे म्हणजे काय, पीएच त्याचा लेस दॅन, बघा HCl इज अ स्ट्रॉंग ऍसिड, तर त्याचा पीएच 2 पेक्षा कमी असणार आहे. पीएच स्केल 0 to 14 असते पीएच स्केल, ज्यामध्ये 0 to 7 आर ऍसिड्स, 7 इज अ न्यूट्रल, आणि 7 to 14 जे असतात ते बेस असतात, बरोबर आहे, ज्यांना आपण अल्कली पण म्हणू शकतो. तर काय विचारले आता, आपलं HCl जे आहे ते आहे स्ट्रॉंग ऍसिड, म्हणजे त्याचा पीएच क्लोज टू 0 असणार आहे. म्हणजे बघा 14 नाही, आता बघा 7 न्यूट्रलचा पीएच असतो तो पण नाही, 11 बेसचा पीएच असतो तो पण नाही, म्हणजे HCl चा पीएच काय असणार आहे, 1. तर बघा, फर्स्ट क्यू फर्स्ट क्यू ह्या दोन ह्याच्यामध्ये आता बघू 1 आहे, म्हणजे हे ऑप्शन इलिमिनेट झालं, हे ऑप्शन पण इलिमिनेट झालं. त्यानंतर सेकंड, प्युअर वॉटरचा पीएच काय असतो, तर प्युअर वॉटर इज न्यूट्रल इन नेचर, न्यूट्रलचा पीएच असतो 7. त्यामुळं बघा ऑप्शन सेकंडचा असणारे आर, म्हणजे दोन्ही करेक्ट, दोन्ही ऑप्शन इथपर्यंत बरोबर आहे. आता 1 मोलार NaOH, 1 मोलार NaOH इज अ स्ट्रॉंग बेस, 1 मोलार NaOH चा पीएच असतो 14, म्हणजे बघा 1 मोलार NaOH चा पीएच आहे 14, म्हणजे आपलं तिसऱ्याचं पी आहे, म्हणजे सेकंड ऑप्शन करेक्ट आहे. आणि लाईम वॉटर म्हणजे काय असतं, कॅल्शियम हायड्रॉक्साईड ज्याचा सॉरी ज्याचा पीएच 11 ते 12च्या आसपास असतो, म्हणजे फोरचं काय येणार आहे, येस. ऑप्शन नंबर सेकंड इज अ करेक्ट ऑप्शन. तर असं मॅच द फॉलोइंग मध्ये पीएच जर विचारलं तर कन्सेप्ट लावून तुम्ही सांगू शकता की ऍक्च्युली 1 मोलार इज अ कॉन्सन्ट्रेशन टर्म, 1 मोलार HCl चं जर पीएच काढायचं असेल तर तो स्ट्रॉंगली ऍसिडिक, म्हणजे पीएच लेस दॅन 2, आणि जर NaOH असेल तर तो 1 मोलार NaOH म्हणजे स्ट्रॉंग बेस आहे, तर त्याचा पीएच 14 असतो. लाईम वॉटर इज अ अल्कलाइन अर्थ मेटलचा हायड्रॉक्साईड आहे, त्याचा पीएच जास्त असणार आहे पण हायेस्ट नाही. आता बघा, लाईम वॉटर म्हणजे कॅल्शियम हायड्रॉक्साईड असणार आहे आणि हा NaOH आहे. तर बघा, अल्कली मेटल्सचा जो हायड्रॉक्साईड आहे तो त्याचा पीएच जास्त असणार आहे अल्कलाइन अर्थ मेटल पेक्षा, त्यामुळे ऑप्शन नंबर सेकंड इज करेक्ट ऑप्शन. हा, तर बघा, हा एक क्वेश्चन आहे जो आपण कन्सेप्च्युअल म्हणू शकतो ह्याला, पण इझी.
तर बाय डिझॉल्विंग मेटल ऑक्साईड इन वॉटर वी गेट. असा क्वेश्चन जर आला तर तुम्ही तुमच्या आवडीचा मेटल ऑक्साईड घ्यायचा आणि त्याला वॉटरमध्ये डिझॉल्व्ह करून रिॲक्शन लिहू शकता. फॉर एक्झाम्पल आपण घेऊ कॅल्शियम हायड्रॉक्साईड. तर बघा, सॉरी कॅल्शियम ऑक्साईड, बरोबर आहे, मेटल ऑक्साईड विचारलंय आणि त्याला वॉटरमध्ये डिझॉल्व्ह करायचे. जर मेटल ऑक्साईडला वॉटरमध्ये डिझॉल्व्ह केलं तर कॅल्शियम हायड्रॉक्साईड फॉर्म होतो प्लस बघा CaOH टेकन ट्वाइस. तर नथिंग. तर कॅल्शियम हायड्रॉक्साईड फॉर्म होतो. त्यानुसार ही रिॲक्शन बघा, जेव्हा आपण मेटल ऑक्साईड वॉटरमध्ये मिक्स करतो तेव्हा कॅल्शियम हायड्रॉक्साईड फॉर्म झाले. म्हणजे बघा कॅल्शियम हायड्रॉक्साईड काय आहे, तर कॅल्शियम हायड्रॉक्साईड इज अ बेस. कॅल्शियम हायड्रॉक्साईड इज अ बेस. आता हे एक एक्झाम्पल झालं. आणखीन एक्झाम्पल घेऊ शकतो आपण. K2O घ्या. K2O मध्ये वॉटर ऍड केल्यानंतर काय फॉर्म होणार आहे, तर बघा 2KOH. म्हणजे बघा हे जी रिॲक्शन आहे त्याच्यामध्ये जो प्रोडक्ट आहे पोटॅशियम हायड्रॉक्साईड झाला. पोटॅशियम हायड्रॉक्साईड इज ऑल्सो अल्कली मेटलचा हायड्रॉक्साईड, त्यामुळं तो पण बेसिक असणार आहे. तर बाय डिझॉल्विंग मेटल ऑक्साईड इन वॉटर वी गेट ॲज बेस. आपला ऍसिड हे इनकरेक्ट ऑप्शन आहे. सॉल्ट पण मिळत नाही, हे पण इनकरेक्ट ऑप्शन आहे. आपल्याला जर मेटल ऑक्साईडला पाण्यामध्ये डिझॉल्व्ह केलं तर आपल्याला मेटल हायड्रॉक्साईड मिळतो. सो ऑप्शन नंबर बी इज करेक्ट ऑप्शन. आता हा क्वेश्चन बघा, विच ऑफ द फॉलोइंग इज डायबेसिक ऍसिड. तर बघा ही कन्सेप्ट आहे ऍसिडिटी ऑफ बेस किंवा बेसिसिटी ऑफ ऍसिड. 9th टॉपिक मध्ये आहे ऍसिड बेसिस अँड सॉल्ट मध्ये. तर बघा ऍसिड बेसिस अँड सॉल्ट त्यामध्ये काय आहे, तर डायबेसिक ऍसिड म्हणजे असं ऍसिड ज्याच्याकडे 2 प्रोटॉन आहेत किंवा असं ऍसिड जे दोन बेसला न्यूट्रलाइज करू शकतो. म्हणजे डायबेसिक ऍसिड म्हणजे आता बघा त्याच्याकडे 2 प्रोटॉन पाहिजेत इतकं लक्षात घ्या. डायबेसिक म्हणजे 2 H+ आयन्स काय पाहिजेत, 2 OH- आयन्सला न्यूट्रलाइज केले पाहिजेत, बरोबर. डायबेसिक ऍसिड म्हणजे 2 OH- आयन्सला न्यूट्रलाइज करणारा ऍसिड कुठला. तर बघा ह्याच्यामध्ये आपल्याला यानुसार बघा HCl तर सिंगल प्रोटॉन आहे, HNO3 पण सिंगल प्रोटॉन आहे. तर ह्या दोघांमध्ये कुठला डायबेसिक ऍसिड आहे. तर हे कन्सिडर करण्यासाठी तुम्हाला त्याचं स्ट्रक्चर माहिती पाहिजे. ऍक्च्युअली स्ट्रक्चर मध्ये काय येतं, तर आपण आधी काढू H3PO4 चं स्ट्रक्चर. H3PO4 च्या स्ट्रक्चर मध्ये 3 हायड्रोजन आणि 4 ऑक्सिजन आहे. तर बघा त्याचं स्ट्रक्चर असतं असं, बरोबर आहे. आणि H2SO4 चं स्ट्रक्चर असतं तर बघा इथं आपल्याला हायड्रोजन किती दिसत आहेत, ऑक्सिजनशी जे कनेक्टेड हायड्रोजन आहेत तेच आपल्याला रिॲक्शन मध्ये किंवा ॲक्वियस सोल्युशन मध्ये रिलीज होऊ शकतात. त्यामुळं ऑक्सिजनशी बॉन्डेड हायड्रोजन जे आहेत ते प्रोटॉन म्हणून ऍक्ट करतात ॲक्वियस सोल्युशन मध्ये. हा काय आहे, ट्राय बेसिक ऍसिड आहे आणि हा आहे डायबेसिक ऍसिड. सो द डायबेसिक ऍसिड इज H2SO4. Option number C is correct because H+ ions जे आपल्या ॲक्वियस सोल्युशन मध्ये न्यूट्रलाइज करणार आहेत बेसला ते H2SO4 मध्ये 2 आहेत, H3PO4 मध्ये 3 आहेत. त्यामुळं आपण काय करू शकतो ह्याला की ऑप्शन नंबर सी इज करेक्ट ऑप्शन. तर बघा व्हॉट इज द केमिकल नेम ऑफ ऑइल ऑफ विट्रॉल. तर हा एकदम हे म्हणजे टेक्स्ट बुक क्वेश्चन आहे की व्हॉट इज द केमिकल नेम फॉर ऑइल ऑफ विट्रॉल. ऑइल ऑफ विट्रॉल म्हणजे काय, तर बघा आपण ह्याला म्हणू शकतो की जसं की सल्फ्युरिक ऍसिड जे असतं H2SO4 ते तर ऑइल ऑफ विट्रॉल म्हणजे त्याचं जे नेचर आहे ते ऑइल सारखं असतं. म्हणजे कॉन्सन्ट्रेटेड H2SO4 ची जी डेन्सिटी आहे किंवा जे स्टिकीनेस आहे
तो ऑइली इन नेचर असतो, त्यामुळे त्याला ऑइल ऑफ विट्रॉल म्हणलं जातं. आणि तो डिराईव्ह केला जातो आपण आयर्न सल्फेट पासून, म्हणजे ज्याला ब्ल्यू विट्रॉल म्हणतात त्याच्यापासून डिराईव्ह करतो, म्हणून त्याला ऑइल ऑफ विट्रॉल म्हणू शकतो. त्यामुळे सल्फ्युरिक ऍसिड इज अ करेक्ट ऑप्शन. मिथाइल अल्कोहोल ऑइल ऑफ विट्रॉल नाहीये. कॅल्शियम हायड्रॉक्साईड म्हणजे लाईम असतो, तर तो पण ऑइल ऑफ विट्रॉल नाहीये. सोडियम क्लोराईड इज अ टेबल सॉल्ट. सोडियम क्लोराईड म्हणजे ही टेबल सॉल्ट आहे, म्हणजे हे पण ऑप्शन इनकरेक्ट आहे. कॅल्शियम हायड्रॉक्साईड हा लाईम वॉटर आहे. मिथाइल अल्कोहोल हा एक अल्कोहोल आहे. तर हे तिन्ही ऑप्शन इनकरेक्ट आहेत. सल्फ्युरिक ऍसिडला आपण ऑइल ऑफ विट्रॉल म्हणतो, कारण त्याची डेन्सिटी जास्त आहे आणि तो डिराईव्ह केला जातो ग्रीन विट्रॉल पासून, ज्याला आयर्न सल्फेट म्हणतो, त्यामुळे त्याला ऑइल ऑफ विट्रॉल म्हणू शकतो आपण. तर ऍसिड बेसिस आणि सॉल्ट्स वरती अशा टाइपचे क्वेश्चन येऊ शकतात, जे की लिटमस टेस्ट किंवा इंडिकेटर्स वरचे क्वेश्चन आपण नेक्स्ट लेक्चर मध्ये सॉल्व्ह करूया. आणि ऍसिड बेस ह्यामध्ये सगळ्यात इम्पॉर्टंट लिटमस टेस्ट, पीएच वरती क्वेश्चन येऊ शकतात, किंवा इलेक्ट्रोलिसिसच्या रिएक्शन्स वरती येऊ शकतात, किंवा ऍसिडिटी ऑफ बेस, बेसिसिटी ऑफ ऍसिड. ह्या सगळ्या इम्पॉर्टंट कन्सेप्ट आहेत, ज्या सिंपल आहेत पण थोड्याशा कन्फ्युजिंग आहेत. तर अशा 2-3 कन्सेप्ट मिक्स करून एखादा सिंपल क्वेश्चन बनवतात, पण त्या क्वेश्चन मध्ये काय असतं, थोडंसं तुम्हाला ट्रिकी क्वेश्चन्स दिले जातात. तर तसे क्वेश्चन आपण सॉल्व्ह करू. नेक्स्ट लेक्चर मध्ये आपण काय करणार आहे की सॉल्ट किंवा आपण इंडिकेटर्स वरती जास्त भर देणार आहेत. ऍसिड बेस वरचे क्वेश्चन आपले ऑलमोस्ट खतम झालेत. आता आपण सॉल्ट किंवा इंडिकेटर्स वरचे क्वेश्चन सॉल्व्ह करणार आहेत नेक्स्ट लेक्चर मध्ये. तोपर्यंतसाठी थँक्यू सो मच.